श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो सावधान. गुढीपाडव्याचा पवित्र सण संपताच तुमच्या आयुष्यात असा काही भीषण आणि अनाकलनीय नशिबाचा भूकंप होणार आहे, ज्याची कल्पना करूनच तुमच्या अंगावर काटा येईल. हा कोणताही साधा बदल नाही, तर तुमच्या राशीत बसलेला राहू आणि मंगळाचा अंगारक योग तुमच्या नशिबाचा पायाच मुळासकट हादरून टाकणार आहे. शांत दिसणाऱ्या समुद्रात आता संकटाची सुनामी येणार आहे आणि तुमच्या सुखाचे जुने इमले पत्त्यासारखे कोसळताना दिसतील. वृषभ राशीच्या जातकांनो, येणारा काळ इतका आव्हानात्मक असेल की एका क्षणी तुम्हाला वाटेल तुमचं नशीबच पूर्णपणे फुटलं आहे. एकामागून एक मिळणारे 5 मोठे संकेत तुमच्या धैर्याची आणि विश्वासाची अशी काही कठोर परीक्षा घेतील की तुम्ही आतून पूर्णपणे खचून जाल. तुमचे शत्रू तुमच्या विनाशाचा जल्लोष करण्यासाठी टपून बसले आहेत. तुम्हाला वाटेल आता सभोवताली केवळ काळोखच उरला आहे. हे 5 संकेत तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी वादळ ठरणार आहेत, जिथे काळजाचा ठोका प्रत्येक क्षणी चुकणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, पण थांबा. याच विनाशाच्या ढिगाऱ्यातून आणि फुटलेल्या नशिबाच्या तुकड्यामधून तुमच्यासाठी एक दैवी सुवर्णयुग जन्माला येणार आहे. जेव्हा जगाला वाटेल वृषभ राशी आता संपली, नेमकं त्याच वेळी भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी ढाल बनून उभा राहील. बाप्पाच्या कृपेने तो नशिबाचं सोन्या होण्याचं पान कसं उलटलं जाईल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं तुमच्यासाठी कोणत्याही महाप्रसादापेक्षा कमी ठरणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमच्या नशिबात जो महासंग्राम सुरू होणार आहे, तो तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुमच्या आयुष्यातील सुवर्णयुगाची दारे उघडण्यासाठी येणार आहे. जेव्हा हा काळ सुरू होईल तेव्हा तुम्हाला 5 असे मोठे संकेत मिळतील, जे तुमच्या भविष्यातील प्रचंड यशाची साक्ष देतील. पहिला संकेत म्हणजे तुमच्या कार्यक्षेत्रात अचानक येणारे मोठे आणि अनपेक्षित बदल. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की तुमचं नशीब फुटलं आहे, पण हा संकेत आहे की निसर्ग तुम्हाला त्या जुन्या आणि मर्यादित चौकटीतून बाहेर काढत आहे, जिथे तुमची खरी प्रगती थांबली होती. वृषभ राशीच्या जातकांनो, आता दुसरा आणि तिसरा मोठा संकेत तुमच्या आर्थिक नियोजनातून आणि मानसिक स्थितीवरून मिळेल. अचानक एखादा मोठा जुना खर्च समोर येणे किंवा रखडलेले पैसे मिळण्यास अधिक उशीर होणे हा विनाशाचा संकेत नसून तुमच्यासाठी त्याहून मोठ्या धनलाभाची पूर्वतयारी आहे. तिसरा संकेत म्हणजे तुमच्या अंतर्मनातून निर्माण होणारी एक विलक्षण अस्वस्थता. जेव्हा तुम्हाला शांत बसणे कठीण जाईल आणि काहीतरी मोठे करण्याची ओढ लागेल, तेव्हा समजून जा, ग्रहाची स्थिती तुम्हाला एका मोठ्या झेपसाठी तयार करत आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, चौथा आणि 5वा संकेत तुमच्या सामाजिक जीवनातून मिळेल. अचानक जवळच्या मानल्या जाणाऱ्या व्यक्तीचे वागणे बदलणे आणि लोकांची साथ सुटणे हा संकेतही बाप्पा तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोकांचा कचरा साफ करत आहेत. 5वा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये किंवा ध्यानामध्ये दिसणारे दैवी प्रकाश किंवा सकारात्मक चिन्हे. हे 5 संकेत तुम्हाला ओरडून सांगत आहेत की तुमचं नशीब आता सोन्यासारखं झळाळण्यासाठी सज्ज झालं आहे. या संकेतांना ओळखा आणि येणाऱ्या सुवर्णयुगाचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमच्या आयुष्यात जो नशिबाचा मोठा भूकंप येणार आहे, तो केवळ एक योगायोग नसून तुमच्या कर्माचा जिवंत हिशोब चुकता करण्यासाठी आलेली एक दैवी लाट आहे. राहू तुमच्या राशीत भ्रमनिर्माण करेल आणि तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेण्याचा प्रयत्न करेल. ज्यांना तुम्ही तुमचे सर्वात विश्वासू मानले होते, तेच या संकट काळात तुमच्या विरोधात उभे राहिलेले दिसतील. हा काळ तुमच्या जीवनातील खोट्या मुखवट्याचा असा काही पर्दाफाश करेल की तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि क्षणभर वाटेल की तुमचं नशीब पूर्णपणे फुटलं आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा हा संघर्षाचा फेरा तुम्हाला चहूबाजूंनी घेरेल, तेव्हाच तुमच्या सत्कर्माची आणि नीतिमत्तेची खरी परीक्षा सुरू होईल. शनिदेव तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिकपणाचे मोजमाप करतील. ज्यांनी आजवर कोणाचेही वाईट इच्छिले नाही आणि आपले काम निष्ठेने केले आहे, त्यांच्यासाठी हा भूकंप म्हणजे जुन्या संकटाचा अंत आणि सुवर्णयुगाची नांदी ठरेल.
वाटेल, पण ज्यांनी स्वार्थापुढे इतरांना फसवले आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत दाहक आणि मानसिक क्लेश देणारा असेल. हा काळ तुम्हाला रडवेल, तुम्हाला एकाकी पाडेल, पण लक्षात ठेवा, हा विनाशाचा काळ नसून तुमच्या आत्म्याला शुद्ध करण्याचा मार्ग आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, या नशिबाच्या भूकंपाचे पडसाद तुमच्या वैयक्तिक आयुष्यावरही उमटतील. तुम्हाला वाटेल तुमची ताकद संपत चालली आहे, पण सावधान, हा काळ तुम्हाला कमकुवत करण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खऱ्या सामर्थ्याला जागृत करण्यासाठी आला आहे. नियती तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढून एका भव्य आणि दिव्य सुवर्णयुगाकडे नेण्यासाठी ही मोठी उलथापालथ मुद्दाम घडवून आणत आहे. जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व मार्ग बंद झाले आहेत, नेमकं त्याच वेळी नशिबाची गुप्त खिडकी उघडली जाईल, जिथून तुमच्या आयुष्यात आनंदाचा आणि समाधानाचा वर्षाव सुरू होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात अचानक येणारे मोठे अडथळे तुम्हाला पूर्णपणे हतबल करून सोडतील. तुम्हाला वाटेल की तुमचं वर्षानुवर्षाचं कष्ट एका क्षणात मातीत मिळालं आहे आणि तुमचं करिअर संपलं आहे. व्यावसायिक शत्रू तुमच्या विरोधात कट कारस्थान करतील आणि भागीदारीमध्ये मोठे धोके निर्माण होतील, पण हा विनाश तुमच्या प्रगतीला अडथळा नसून जुन्या आणि कुजलेल्या पद्धतीचा अंत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यात एका नवीन आणि आधुनिक सुवर्णयुगाची पायाभरणी होऊ शकेल. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही पूर्णपणे उघड्यावर पडला आहात आणि आधार देणार कोणी नाही, नेमक्या त्याच वेळी शुक्र आणि गुरुची महायुती तुमच्यासाठी कुबेराचा खजिना उघडणार आहे. हा नशिबाचा असा अनाकलनीय खेळ आहे की जिथे तुम्हाला वाटतंय तुमचं मोठं नुकसान होतंय, तिथेच भविष्यातील प्रचंड नफ्याची आणि मोठ्या यशाची बीज पेरली जात आहेत. अचानक येणाऱ्या नव्या संधी तुम्हाला सुरुवातीला भीतीदायक किंवा आव्हानात्मक वाटतील, पण बाप्पाचे नाव घेऊन त्या संधीचे सोने केले तर तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची दैवी शक्ती प्राप्त होईल. वृषभ राशीच्या जातकांनो, गुढीपाडव्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर अशा काही भावनिक संकटाच्या सावल्या घोंघावणार आहेत, ज्यामुळे तुमच्या सुखाचा पूर्णपणे भंग होईल. या काळात तुमच्या कौटुंबिक नात्यामध्ये असा काही मोठा भूकंप होईल ज्याची कल्पना करूनच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. तुम्हाला वाटेल तुमची सर्वात जवळची आणि रक्ताची नातेच तुमच्या विरोधात उभे ठाकले आहे. तुमचं नशीब पूर्णपणे फुटलं आहे. वृषभ रास ही मुळातच कौटुंबिक सुखासाठी ओळखली जाते, त्यामुळे हे वाद तुम्हाला मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त करतील आणि तुमची शांतता हिरावून घेतील. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा या कौटुंबिक वादाचा धूर सर्वत्र पसरेल आणि तुम्हाला एकाकी वाटू लागेल, तेव्हा समजा की हा नशिबाचा मोठा भूकंप तुमच्या आयुष्यातील स्वार्थी आणि खोट्या नात्याचे मूळ उपटून टाकण्यासाठीच आला आहे. जरी सध्या तुम्हाला हे सर्व विनाशकारी आणि असह्य वाटत असले तरी याच संघर्षातून खऱ्या व्यक्तीची ओळख पटेल. तुमचं फुटलेलं नशीब सावरण्यासाठी तुम्हाला या काळात शब्दापेक्षा संयमाचा आधार घेण्याची गरज आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील नकारात्मक नाती गळून पडत नाही, तोपर्यंत तिथे नव्या आणि खऱ्या आनंदी सुवर्णयुगाचा महाल उभा राहू शकत नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, या नशिबाच्या महाभूकंपाचा सर्वात शेवटचा आणि धक्कादायक फटका तुमच्या आरोग्यावर किंवा मानसिक स्थितीवर बसू शकतो. गुढीपाडव्यानंतर अचानक उद्भवणारे शारीरिक आणि मानसिक त्रास तुम्हाला पूर्णपणे खचवून टाकतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढतील आणि एका क्षणी तुम्हाला वाटेल की नशिबाने आता तुमची साथ पूर्णपणे सोडली आहे. रुग्णालयाचे फेरे आणि प्रचंड मानसिक ताणामुळे तुमचं आयुष्य विस्कळीत होईल, पण हा केवळ धोका नसून एक दैवी इशारा आहे. निसर्ग तुमच्या शरीराचे आणि मनाचे शुद्धीकरण करत आहे, जेणेकरून तुम्ही येणाऱ्या प्रचंड यशाचे ओझे पेलण्यासाठी सक्षम व्हाल. वृषभ राशीच्या जातकांनो, जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतील आणि अंधार अधिक गडद होईल, नेमक्या त्याच वेळी भगवान विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहील. गुढीपाडव्यानंतर बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्ने हरण करण्यासाठी स्वतः तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणार आहेत. ज्या क्षणी तुम्ही पूर्णपणे हार मानली असेल, नेमक्या त्याच वेळी बाप्पाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात
सुवर्ण युगाचा दिव्य प्रकाश पडू लागेल. हे 5 संकेत तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील नकारात्मक शक्तीचा आणि भीतीचा समूळ नाश करण्यासाठी आले आहेत. ज्यांचे नशीब फुटले आहे असे जगाला वाटतंय, तेच नशीब आता विघ्नहर्त्याच्या आशीर्वादाने हिऱ्यासारखे चमकणार आहे. तर मंडळी, जर तुमचाही आपल्या संस्कृतीवर आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पावर पूर्ण विश्वास असेल, तर आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब आत्ताच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही संकटाची चाहूल तुम्हाला आधीच लागेल आणि बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचं सुवर्णयुग लवकरच सुरू होईल.